जगातील सर्वात विषारी सापांच्या यादीत किंग कोब्रा अव्वल स्थानी आहे, कारण त्याच्या एका दंशानं माणसाचा क्षणात मृत्यू होऊ शकतो। यात आता पावसाचे दिवस सुरू झाल्यानं जंगलात अनेक ठिकाणी सापांचा वावर दिसून येतो। अगदी धबधब्यात, नदीकाठी मोठ्या संख्येनं साप शिकारीच्या शोधात फिरताना दिसतात। अशाच प्रकारे एका प्रसिद्ध पर्यटन स्थळी धबधब्यात अनेक पर्यटक भिजण्याचा आनंद घेत होते। यावेळी शेकडो पर्यटकांच्या यादीत अचानक एक भला मोठा किंग कोब्रा साप पोहताना दिसला, ज्याला पाहून पर्यटक जीव तोडून इकडे तिकडे धावू लागले। यानंतर असं काही घडलं की पाहून तुम्हालाही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही। काय घडले नक्की या व्हिडिओत पूर्ण पाहूयात। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर ही घटना शनिवारी दुपारी घडल्याचं सांगितलं जातंय। लोकांच्या गर्दीतही तो लांबलचक किंग कोब्रा इतक्या स्पीडने तरंगत जाताना दिसला की कुणाच्या हाती लागणंही कठीण होतं। लोकांनी सापापासून अंतर ठेवून मोठ्या कष्टाने आपले प्राण वाचवले, पण या घटनेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही भीती वाटल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे तुम्हीही पावसाळ्यात धबधब्यात भिजण्यासाठी जाण्याचा प्लॅन करत असाल तर नक्कीच काळजी घ्या। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता धबधब्यातून कोसळणाऱ्या पाण्याखाली एका वेळी शेकडो पर्यटक भिजण्याचा आनंद घेत आहेत। त्याच वेळी एका पर्यटकाला किंग कोब्रा साप पाण्यात पोहताना दिसतो। तो पर्यटक काही सांगायच्या आतच अनेक पर्यटकांचं लक्ष त्या किंग कोब्रावरती पडतं आणि ते घाबरून जोरजोरात ओरडू लागतात। फडा पसरून किंग कोब्रा जसजसा पर्यटकांच्या दिशेने पोहत येतो तसतसे पर्यटकही जीव वाचवण्यासाठी जागा मिळेल तिथे पळू लागतात। अनेक पर्यटकांच्या अगदी बाजूने किंग कोब्रा जातो, पण सुदैवानं कुणालाही दुखापत करत नाही। अखेर शेवटी तो धबधब्याच्या किनाऱ्यापर्यंत येऊन थांबतो। पर्यटकांची गर्दी इतकी जास्त होती की त्यामुळे मोठ्या गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। अखेर काही लोकांनी तातडीनं सुरक्षा कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली। त्यांनी तातडीनं परिस्थिती नियंत्रणात आणली आणि पर्यटकांना शांत केलं। या दरम्यान किनाऱ्यावरती उभे असलेल्या काही लोकांनी पाण्यात तरंगणाऱ्या त्या सापाचा व्हिडिओ देखील बनवलाय। स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार साप पाण्याच्या प्रवाहासोबत आला होता आणि त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले। त्यांनी पर्यटकांना नैसर्गिक स्थळांवर सावधगिरी बाळगण्याचे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित अधिकाऱ्यांना कळवण्याचे आवाहन केलेलं आहे। किंग कोब्राचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती खूप व्हायरल होतोय, ज्यावर लोकही मजेशीर कमेंट्स करतायत। एकाने लिहिलंय की हा साप पर्यटकांना पोहण्यास शिकवण्यासाठी आलाय, तर दुसऱ्याने लोकांना सल्ला दिलाय की पावसाळ्यात अशा ठिकाणी भिजताना थोडी सावधगिरी बाळगावी। दरम्यान हा व्हिडिओ उत्तराखंडमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळी केम्प्टी धबधब्यात घडल्याचं सांगण्यात येत आहे।